पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत आज एक मोठी राजकीय घडामोड म्हणजेच फुटीनंतर पहिल्यांदाच अजित पवार आणि सुप्रिया सुळे एकाच व्यासपीठावर आले. हा कोणता कौटुंबिक कार्यक्रम नव्हता, तर राजकीय व्यासपीठ होतं. राष्ट्रवादी काँग्रेसमधले दोन गट आता पुणे पालिका निवडणुकीच्या निमित्तानं एकत्र आलेले आहेत आणि राष्ट्रवादीचा जाहीरनामा सुद्धा प्रसिद्ध झालेला आहे, जे भाजप समोर उभं ठाकलेलं नवीन आव्हान समजलं जातंय. भाजपचा मित्रपक्ष असलेला अजित पवार गट पुणे आणि पिंपरी चिंचवड निवडणुकीमध्ये भाजपच्या तोंडचा मोठा घास पळवण्याची किती शक्यता आहे, जाणून घेऊयात या व्हिडिओमधून. फुटीनंतर वेगवेगळ्या वाटा निवडलेल्या राष्ट्रवादीच्या दोन गटांचा पुण्यातला हा क्षण केवळ औपचारिक नाही, तर तो राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्वाचा आहे. अजित पवार गट आणि शरद पवार गट एकत्र येत पुणेकरांसाठी जाहीरनामा सादर करतात. हा संदेश थेट मतदारांपर्यंत जातो. पाणी, वाहतूक, आरोग्य, नागरी सुविधा तसंच स्मार्ट सिटीवर पुनर्विचार. राष्ट्रवादीचा जाहीरनामा थेट पुणेकरांच्या दैनंदिन प्रश्नांवरच बोट ठेवतो. भाजपच्या विकासाच्या दाव्यांना उत्तर देण्याचा हा प्रयत्न मानला जातोय. पुणे आणि पिंपरी चिंचवड या निवडणुका अजित पवार यांच्यासाठी प्रतिष्ठेच्या ठरत आहेत. शहरी मतदारांमध्ये आपली स्वतंत्र ताकद सिद्ध करण्याची ही संधी त्यांना आहे. यामुळेच या लढतीत राष्ट्रवादी गट भाजप समोर उभी ठाकलेली आहे. पण भाजपसाठी सुद्धा हे आव्हान सोपं नाही. अजित पवारांचा प्रशासकीय अनुभव आणि सुप्रिया सुळेंचा पुण्यातील भावनिक विश्वास हे समीकरण भाजपची डोकेदुखी वाढवू शकतं. उपनगरांमध्ये भाजपच्या कल्पने पलीकडे अजित पवार आक्रमक झालेले आपल्याला दिसून येत आहेत. पुण्यात भाजपनं 120 किंवा 125 नगरसेवक पद जिंकण्याचं जे गणित मांडलं होतं, ते आता 100च्या पलीकडे जाणार की नाही असं चित्र निर्माण होताना दिसत आहे. भाजपकडे सुद्धा शस्त्र कमी नाहीत. केंद्र आणि राज्य सरकारच्या कामांचा हिशोब, मेट्रो, रस्त्यांचा विकास आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पुणे भागात भाजपचा पारंपरिक मतदार वर्ग. यामुळे भाजपची बाजू सुद्धा मजबूत आहे. एकीकडे राष्ट्रवादीचा एकत्र येण्याचा प्रयत्न, तर दुसरीकडे भाजपची सत्तेची ताकद. पुणे आणि पिंपरी चिंचवड पालिका निवडणूक आता केवळ स्थानिक स्वराज्य संस्थेची लढत राहिलेली नाही, तर राज्याची सांस्कृतिक राजधानी आणि शिक्षणाचं माहेरघर समजल्या जाणाऱ्या शहरांचा ताबा मिळवण्याची शर्यत होताना आताही दिसत आहे. अशाच मुद्देसूद घडामोडी जाणून घेण्यासाठी नवराष्ट्राच्या YouTube, Facebook आणि Instagram चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.